धातू अधातू सर्वसाधारणपणे मूलद्रव्यांचे वर्गीकरण कोणत्या 3 प्रकारामध्ये करतात? दैनंदिन जीवनामध्ये आपण कोणकोणते धातू आणि अधातू वापरतो? सर्व वस्तू किंवा पदार्थ हे मूलद्रव्य संयुगे किंवा त्यांच्या मिश्रणापासून बनलेले आहेत. शास्त्रज्ञांनी सर्व मूलद्रव्यांचे सर्वसाधारणपणे धातू, अधातू आणि धातुसदृश यामध्ये वर्गीकरण केलेले आहे. तर यामध्ये आपण धातू आणि अधातू यांची प्रमुख वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. तर प्रथमतः मूलद्रव्यांचे वर्गीकरण हे सर्वसाधारणपणे धातू आणि अधातू यामध्ये केलं जातं. आता यामध्ये धातू कोणकोणते आहेत ते अगोदर आपण पाहूया. सोने, चांदी, लोखंड, तांबे, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, प्लॅटिनम हे काही धातू आहेत. धातूंना चकाकी असते, कठीण असतात, तारपत्रे बनवता येतात, उष्णता व विद्युतचे सुवाहक आहेत. त्यांची संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धनप्रभारी आयन, धन आयन म्हणजेच कॅटायन निर्माण करतात. आता हे धातूंची प्रमुख उदाहरणे हे प्रमुख धातू आहेत आणि त्यांची काही वैशिष्ट्ये. तर धातूंचे भौतिक गुणधर्म. तर यामध्ये अवस्था सर्वसामान्य तापमानाला धातू स्थायू अवस्थेमध्ये असतात, परंतु पारा व गॅलियमसारखे काही धातू याला अपवाद आहेत. ते कक्ष तापमानाला द्रवरूप अवस्थेमध्ये असतात. आपल्या एखाद्या दवाखान्यामध्ये किंवा डॉक्टरांजवळ रक्तदाबमापक आपण पाहिलेलं आहे. तर यामध्ये काचेच्या नळीमध्ये एक असणारा जो द्रव्य आहे, तर तो द्रव्य कोणता धातू असतो, म्हणजे थोडंसं एक उदाहरण दाखल दिलेलं आहे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक धातूंची उदाहरणं आहेत की वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण जे छोटी उपकरणे असतील, काही वस्तू असतील, तर त्या ठिकाणी धातूंचा वापर केलेला असतो. तर त्याचं जे मुख्य लक्षण आहे ते म्हणजे चकाकी. वेगवेगळ्या प्रकारच्या धातूंना चकाकी असते आणि चकाकी हा धातूचा मुख्य गुणधर्म आहे. आता एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे की तांब्याची भांडी असतील, तर ती आपण लिंबाने घासली तर त्यामध्ये चकाकी आलेली आपल्याला दिसून येते. घासलेल्या आणि नुकत्याच कापलेल्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते व धातू आणखी तेजस्वी दिसतो. तर हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर कठीणपणा. सर्वसाधारणपणे धातू कठीण असतात, ते मऊ नसतात. ह्याला अपवाद सोडियम आणि पोटॅशियम हे मऊ आहेत, ते चाकूने सहज कापता येतात. त्यानंतर तन्यता. तर ताणल्यानंतर तो ताणला जातो किंवा त्याच्यापासून सोने किंवा चांदीची तार तन्यता या गुणधर्मामुळेच काढता येते. याला धातूची तन्यता असे म्हणतात. वर्धनीयता. तर यामुळं धातूचा पत्रा तयार करता येतो. धातूचा पत्रा तयार होणे म्हणजे धातूला विशिष्ट आकार देऊन त्याचा पत्र्याप्रमाणे आपल्याला वापर करता येईल किंवा हा जो गुणधर्म आहे याला वर्धनीयता असे म्हणतात. उष्णतेचे वहन. तर धातू उष्णतेचे सुवाहक असतात. चांदी, तांबे आणि ॲल्युमिनियम. विद्युत वहन. विजेच्या तारा बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे असणारे धातू याचाही वापर केला जातो. धातू हे विजेचे सुवाहक आहेत. याला शिसे हा धातू अपवाद आहे. उष्णता आणि वीज यांचा सुवाहक नाही. आता बरेचसे म्हणजे उष्णतेचे आणि विद्युतधारेचे सुवाहक हे धातूचे मुख्य वैशिष्ट्य आहे, गुणधर्म आहे.
परंतु याला शिसे अपवाद आहे, म्हणजे शिशातून उष्णता किंवा वीज वाहू शकत नाही. त्यानंतर घनता, धातूंची घनता जास्त असते, याला अपवाद आहे सोडियम, पोटॅशियम आणि लिथियम. द्रवणांक आणि उत्कलनांक. द्रवणांक म्हणजे ज्या विशिष्ट तापमानाला द्रव होतो तो द्रवणांक, आणि उत्कलनांक ज्या विशिष्ट तापमानाला धातू उकळतो तो उत्कलनांक. त्यानंतर नादमयता, आपल्या शाळेमध्ये असणारी शाळेची घंटा धातू हे नादमय असतात, म्हणजे विशिष्ट पद्धतीने आवाज आल्यानंतर तो आणखी काही वेळ तो पुन्हा आवाज येतो, काही सेकंदापर्यंत तो टिकून राहतो, याला नादमयता असे म्हणतात. तर अशा पद्धतीने हे धातूंचे प्रमुख गुणधर्म आहेत. आता प्रमुख गुणधर्म, धातूंचे प्रमुख गुणधर्म अभ्यासल्याशिवाय आपल्याला अधातूंचे गुणधर्म अभ्यासता येणार नाहीत, कारण हे परस्पर विरोधी असे हे गुणधर्म आहेत. आता अधातू याची उदाहरणं आहेत कार्बन, सल्फर, फॉस्फरस, हे अधातू आहेत. याचे भौतिक गुणधर्म म्हणजे भौतिक अवस्था, चकाकी, ठिसूळपणा, तन्यता, वर्धनीयता नसणे, म्हणजे चकाकी नसणे, ठिसूळपणा नसणे म्हणजे परस्पर विरोधी गुणधर्म, तन्यता आणि वर्धनीयता नसणे, उष्णता व विद्युत वहन. अधातू हे उष्णता व विद्युतचे दुर्वाहक असतात, याला अपवाद आहे ग्राफाईट, कारण ग्राफाईट विजेचा उत्तम सुवाहक आहे. घनता कमी असते. द्रवणांक, उत्कलनांक यामध्ये सुद्धा बदल दिसून येतो किंवा परस्पर विरोधी गुणधर्म आपल्याला दिसतात. अधातूचे द्रवणांक आणि उत्कलनांक कमी असतात, याला हे अपवाद आहे कार्बन आणि बोरॉन. धातू सदृश. आता काही मूलद्रव्ये अशा असतात की त्यांना धातूही म्हणता येत नाही आणि अधातूही म्हणता येत नाही, म्हणजे त्यांच्यामध्ये काही थोडीशी वेगळी वैशिष्ट्ये दिसून येतात की या धातू किंवा अधातू आपण म्हणू शकत नाही. अशा मूलद्रव्यांना धातू सदृश म्हणतात. याची उदाहरणं आहेत आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम आणि अँटिमनी. हे धातू आणि अधातू यांच्या दरम्यानचे गुणधर्म दर्शवतात, म्हणून त्यांना धातू सदृश म्हणतात. रासायनिक गुणधर्मामध्ये आता धातू आणि अधातू यांचे प्रमुख भौतिक गुणधर्म हे महत्त्वाचे आहेत, आणि भौतिक गुणधर्म अभ्यासल्यानंतर या ठिकाणी आपल्याला रासायनिक गुणधर्म अभ्यासायचे आहेत. रासायनिक गुणधर्मामध्ये इलेक्ट्रॉन संरोपण आहे, आयनांची निर्मिती आहे, आयनांबरोबर होणाऱ्या रासायनिक अभिक्रिया आहेत, ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया आहे. ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया कशी घडते, तर धातू आणि ऑक्सिजन यांच्यापासून धातूंचे ऑक्साईड तयार होतात. त्यानंतर धातूंचे ऑक्साईड आणि आम्ल यांच्यापासून क्षार आणि पाणी तयार होते. आम्लाबरोबर अभिक्रिया होत असताना धातू आणि आम्ल यांच्यापासून क्षार आणि हायड्रोजन वायू तयार होतो. त्यानंतर पाण्याबरोबरची अभिक्रिया आहे. त्यानंतर काही धातूंची पाण्याबरोबरची अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायूची निर्मिती होते. धातूंची पाण्याबरोबर कक्ष तापमानाला, तर काहींची पाण्याच्या वाफेबरोबर अभिक्रिया होऊन या पाण्याबरोबरची जी अभिक्रिया आहे यांचा दर वेगवेगळा असतो. म्हणजे दर वेगवेगळा असतो म्हणजे काय, तर काही अभिक्रिया लवकर घडून येतात आणि काही अभिक्रिया घडून येण्यास वेळ लागतो. म्हणजे त्याची ज्याला आपण तीव्रता म्हणतो, ज्यांची तीव्रता जास्त असेल, रासायनिक घटकांची क्षमता किंवा घटकांचं जे प्रमाण आहे याच्यावर त्या अभिक्रियेचा दर ठरतो. त्यानंतर अधातूंचे रासायनिक गुणधर्म यांचेही इलेक्ट्रॉन संरोपण, आयनांची निर्मिती आणि ऑक्सिजन बरोबरची अभिक्रिया, अशा पद्धतीने या वेगवेगळ्या अभिक्रिया अभ्यासायच्या आहेत. आता अधातूंच्या इलेक्ट्रॉन संरोपणमध्ये NO आणि Cl यामध्ये अणुअंक आणि इलेक्ट्रॉन संरोपण. आता उदाहरणार्थ
सोडियम अणुअंक 7 आहे. तर आता हा अणुअंक 7 म्हणजे इलेक्ट्रॉन संरोपण 2, 5 म्हणजे यांची एकूण अणुअंक जेवढी संख्या आहे तेवढी इलेक्ट्रॉनची संख्या दिसून येते. आता इलेक्ट्रॉन संरोपण म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉनचं वितरण म्हणजे एखाद्या मूलद्रव्याच्या केंद्रकामध्ये जे अणूंची संख्या केंद्रकामध्ये असणारी एकूण प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे तुम्हाला माहितीच आहे, किंवा ती जी एकूण संख्या आहे ती संख्येचं पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या अशा पद्धतीनं 3 कक्षामध्ये इलेक्ट्रॉनचे वितरण होते. याला आपण इलेक्ट्रॉन संरोपण म्हणतो. तर 7 अणुअंक इलेक्ट्रॉन संरोपण 2, 5 म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन अशा पद्धतीनं हे इलेक्ट्रॉन संरोपण अभ्यासायचं आहे. आयनांच्या निर्मितीमध्ये ही वेगवेगळी उदाहरणं आहेत. मग ॲनायन म्हणजे काय, कॅटायन म्हणजे काय. ॲनायन हे ऋणप्रभारित असतात, कॅटायन हे धनप्रभारित असतात, ज्याला आपण ॲनॉड कॅथॉड म्हणतो. हे या अगोदरही तुम्ही अभ्यासलेलं आहे. त्यानंतर अधातू आणि ऑक्सिजनची अभिक्रिया होते आणि अधातूंचे ऑक्साईड्स तयार होतात. आता हे रासायनिक अभिक्रिया अभ्यासत असताना पुस्तकामध्ये अतिशय मुद्देसूद आणि लहान लहान अभिक्रिया दिलेल्या आहेत. अभिक्रिया या लिहून अभ्यासायच्या आहेत. केवळ ऐकून अभिक्रियांचा अभ्यास होऊ शकत नाही. त्यासाठी थोडंसं पुस्तकाप्रमाणे हे घटक अभ्यासायचे आहेत. अभिक्रिया दिलेल्या आहेत. कार्बन आणि ऑक्सिजनची अभिक्रिया आहे, त्यानंतर कार्बन आहे आणि सोडियम हायड्रॉक्साईडची अभिक्रिया आहे, त्यानंतर पाण्याबरोबरची अभिक्रिया आहे. पाण्याबरोबर अभिक्रिया झाल्यानंतर वेगवेगळे आम्ल तयार होतात. हे आम्ल कोणते आहेत, तर कार्बोनिक आम्ल आहे, सल्फ्युरस आम्ल आहे, सल्फ्युरिक आम्ल आहे. तर हे या वेगवेगळ्या आम्लांबरोबरच्या या अधातूंच्या अभिक्रिया या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत. याशिवाय धातू आणि अधातू यांचे गुणधर्म अभ्यासत असताना प्रमुख मुद्दा जो आहे तो म्हणजे भौतिक गुणधर्म आणि रासायनिक गुणधर्म. याशिवाय राजधातू म्हणजे काय, तर सोने, चांदी, प्लॅटिनम हे यासारखे काही धातू निसर्गात मूलद्रव्याच्या स्वरूपात आढळतात. त्यांच्याबरोबर हवा, पाणी किंवा उष्णता यांचा सहजपणे परिणाम होत नाही. त्यांचे क्षरण किंवा ऑक्सिडीकरण याही अभिक्रिया घडून येत नाहीत. अशा प्रकारचे धातू म्हणजे राजधातू. राजधातूंचे उपयोग दिलेले आहेत. सोने, चांदे यांचे किंवा वेगवेगळे अलंकार बनवण्यासाठी. त्यानंतर चांदीचा उपयोग किंवा एक व्यावहारिक ह्या गोष्टी आपल्याला माहितीच आहेत. इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये वेगवेगळ्या प्रकारची असणारी उपकरणे यामध्येही यासारख्या काही राजधातूंचा वापर केला जातो. त्यानंतर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आहेत. उदाहरणार्थ सोन्याची शुद्धता. सोने हा एक राजधातू असून सोने निसर्गात मूलद्रव्य स्वरूपात आढळते. म्हणजे याची शुद्धता ज्याला आपण कॅरेट आणि टक्केवारी म्हणतो त्याचीही तक्ते दिलेले आहे, अभ्यास दिलेला आहे. आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे क्षरण. धातूंवर ओलाव्यामुळे हवेतील वायूंची प्रक्रिया होऊन धातूंची संयुगे तयार होतात. या प्रक्रियेमुळे धातूंवर परिणाम होऊन ते झिजतात. धातूंचे झिजणे याला क्षरण असे म्हणतात. तर अशा पद्धतीनं धातूंचे गुणधर्म अभ्यासायचे आहेत. यामध्ये प्रामुख्याने आपल्या मूलद्रव्यांचा अभ्यास करणे, मूलद्रव्यांचे वर्गीकरण प्रमुख धातू आणि अधातू यामध्ये केले जाते. याशिवाय काही वेगळ्या प्रकारचे जे मूलद्रव्य आहेत ते धातुसदृश असणारे आणि भौतिक आणि रासायनिक गुणधर्म या पद्धतीने हा घटक अभ्यासायचा आहे.